सावदा शिवारात 93 गांजा झाडांचा साठा जप्त, पोलिसांची सलग कारवाई। सावदा प्रतिनिधी अजहर खान सावदा जळगाव सावदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत बैरमबुवा देवस्थान परिसरातील शेतात अवैधपणे गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। सावदा पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे 93 गांजाची झाडे जप्त केली असून या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे। ही कारवाई परिसरात खळबळ उडवणारी ठरली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 10 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 4 वाजता सावदा फैजपूर मार्गावरील गुरुकुल इंग्लिश स्कूलजवळील बैरमबुवा देवस्थान परिसरातील गट क्रमांक 463 मधील शेतावर छापा टाकण्यात आला। या शेतात निलेश रमेश पाटील वय 40 रा सावदा यांनी गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। छाप्यादरम्यान शेतात 93 गांजाची झाडे आढळून आली। पोलिसांनी ही सर्व झाडे जप्त केली। तसेच कृषी अधिकारी राजेंद्र कोंडे, नायब तहसीलदार गणेश साळी, तलाठी रशीद तडवी आणि मुक्ताईनगर येथील फॉरेन्सिक टीमच्या सदस्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला। जप्त केलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत 1,94,072 रुपये इतकी आहे। एकूण वजन सुमारे 28 किलो 540 ग्रॅम। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली फौजदार सानप, तहसील प्रशासनातील अधिकारी, कृषी विभागाचे प्रतिनिधी आणि सावदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस संजू चौधरी, राजेंद्र वैदकर, निलेश बाविस्कर, सुनील शेंदाळे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज तडवी, बबन तडवी यांच्यासह गुरुरक्षक जवानांनी सहभाग घेतला। या प्रकरणी सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। आरोपीविरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। पोलिसांनी अवैध अंमली पदार्थांच्या लागवडीविरुद्ध कठोर कारवाई सुरू ठेवली असल्याचे सांगितले आहे। माहिती बातमीदारावर तशी माहिती मिळाली होती की सावदा शहरातील निलेश रमेश पाटील उर्फ पिंटू हा सावदा शिवारातील त्याची कसब असलेल्या शेतीमध्ये बेकायदेशीररित्या मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणारा कॅनॅबिस वनस्पती गांजा सदृश्य अंमली पदार्थाची झाडांची त्यांनी लागवड केलेली आहे। सदर बातमीची माहिती आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी DYSP साहेबांना देऊन त्याच्याकडून लेखी प्राधिकार प्राप्त करून घेतला। तसेच सदर बातमीची माहिती हे आम्ही आमचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी साहेबांना कळवली, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक गांधी साहेबांना कळवली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील कारवाई चालू केली होती। कारवाईसाठी लागण्यासाठी आम्ही मुख्याधिकारी साहेबांना पंचासाठी दोन पंच मिळण्यासाठी पत्र दिलं। राजपत्रित अधिकारी मिळण्यासाठी आम्ही तहसीलदार यांना एक पत्र दिलं। तसेच तालुका कृषी अधिकारी यांना सुद्धा पत्र दिलं। त्याचप्रमाणे आम्ही मोबाईल फॉरेन्सिक युनिट यांना फोनद्वारे सदर बातमीची माहिती दिली होती आणि ती सर्व हे जण लोक गोळा झाल्यानंतर आम्ही सापळापूर्व पंचनामा आमच्या पोलीस स्टेशनला करून आम्ही छापा कारवाई करण्यासाठी बातमीच्या ठिकाणी आम्ही गेलो। तर आम्ही बातमीच्या ठिकाणी गेला असता तिथं शेतगट नंबर 463 मध्ये आम्ही पंचासमक्ष आणि सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पाहणी केली असता तिथे जवळपास आम्हाला 93 गांजाची जी झाडे आहेत ती मिळून आलेली आहे। त्या गांजाची किंमत जी आहे ती 1,94,072 रुपये असून त्याचं एकूण वजन जे आहे 28 किलो 540 ग्रॅम असं त्याचं वजन आहे। त्याचा छापा कारवाई आम्ही घटनास्थळावरच केलेली आहे। त्याचा मुद्देमाल आम्ही सील केलेला आहे आणि आरोपीला ताब्यामध्ये घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो आहे आणि त्या आरोपीच्या विरोधामध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार निलेश बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आरोपी ताब्यात घेण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास जो आहे हा पुढील तपास आमच्या सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप हे पुढील तपास करीत आहे। धन्यवाद।